36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. कन्नड तालुक्यातील नादरपूर येथे मागील काही दिवसांपासून जंगल परिसरामध्ये बिबट्या फिरत असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास येत होते. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान 22 फेब्रुवारी रोजी शेतकरी दादाराव दत्तू निकम यांच्या शेतातील CCTV कॅमेऱ्यामध्ये बिबट्याचं दर्शन कैद झालं होतं. या घटनेनंतर वन विभागाने तातडीने हालचाल करत दिनांक 23 फेब्रुवारी रोजी नादरपूर शिवारातील गट क्रमांक 169 येथे पिंजरा लावलाय. 5 दिवसांच्या प्रयत्नानंतर शुक्रवारी पहाटे सुमारे 3 वाजेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकल्याचा आवाज शेतकरी दादाराव निकम यांना आला. त्यांच्या गाय गोठ्याच्या शेजारी ऐकू आला. CCTV तपासणी केली असता बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकलेला दिसून आलाय. त्यानंतर त्यांनी तात्काळ पिंजऱ्याचे कोंडे सुरक्षितपणे बसवले. सकाळी 3:20 वनक्षेत्रपाल सिल्लोड श्री यशपाल दिग्पाक यांना दूरध्वनीद्वारे माहिती देण्यात आली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अधिकारी वनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर प्रमोदचंद्र लाकर आणि उपवनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर सुवर्णा माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनरक्षक स्वप्नील भामरे, वनक्षेत्रपाल यशपाल दिलपाल, वनपाल RM शेख तसेच वनरक्षक अनिल इंगळे, कल्याण खोकळ, अजिम शेख, विशाल जाधव, अशोक भिवसणे, आरिफ सय्यद यांनी तत्परतेने कार्यवाही केली आहे. सकाळी 7:30च्या दरम्यान बिबट्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यासह अज्ञात स्थळी नेऊन जंगलामध्ये सोडण्यात आलं. या कारवाईमुळे नादरपूर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. वन विभागाच्या जलद आणि प्रभावी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी सत्यम गवळी, कन्नड.